दरम्यान कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास हायकोर्टानं दिलासा दिला आहे। कामराला 7 एप्रिलपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय। स्टँड अप कॉमेडी शो मध्ये कुणाल कामरानं एक विडंबनात्मक गाणं सादर केलं होतं। या गाण्यावरून मुंबईमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले होते। मुळजी पटेल यांनी कामराविरोधात पोलिसात तक्रार केली होती। दरम्यान कुणाल कामरा सध्या तामिळनाडूमध्ये आहे। 0 FIRच्या पार्श्वभूमीवर कामरानं मद्रास हायकोर्टात धाव घेतली होती। सुनावणीनंतर कोर्टानं कुणाल कामराचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलाय। तर दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे कुणाल कामरा 31 मार्चला मुंबईत येणार आहे। मुंबई पोलिसांच्या चौकशीला तो सामोरा जाणार आहे। मात्र मुंबईत आल्यानंतर मुंबईत अटकपूर्व जामिनासाठी त्याला स्वतंत्र अर्ज दाखल करावा लागणार असल्याची माहिती आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाणं करणाऱ्या कुणाल कामरा विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे। कुणाल कामराला टायरमध्ये घालून 3rd डिग्री देऊ असा इशारा शंभूराज देसाईंनी दिला। शिंदेंनी सांगितल्यानं शिवसैनिक गप्प आहेत। त्यामुळे शंभूराज देसाई यांनी याविषयी माहिती दिली आहे। तर यावरून आता संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला। राज्यात कायद्याचं राज्य संपलंय अशी टीका त्यांनी केली। कुणाल कामरा ये जानबूझ के ऐसी हरकतें कर रहा है। उन्होंने शिंदे साहब को ऐसे बारे में बदनाम किया, उन्होंने मैडम सीतारामन जी को बदनाम किया, उन्होंने माननीय प्रधानमंत्री मोदी साहब के बारे में ऐसे गलत शब्द इस्तेमाल किए। इतना ही नहीं, उसने सुप्रीम कोर्ट के ऊपर भी ऐसी गलत स्टेटमेंट दिया है। तो अभी इसको शिवसेना की भाषा में जो शिवसैनिक का प्रसाद रहता है वो देने का टाइम आया है। हम लोग अभी मंत्री है, आमदार है, लेकिन पहले हम लोग शिवसैनिक है। जर कोणी तुम्हाला दुखवणारं वक्तव्य केलं असेल त्यासाठी कायदा आहे, त्यासाठी कोर्ट आहे। आता आमच्यावरती सुद्धा अनेकांनी डिफॉर्मेशन केसेस टाकलेल्या आहेत ना, आणि आम्ही कोर्टात जातो की आमच्यावरती मानहानिकारक काही वक्तव्याबद्दल लिखाणाबद्दल आमच्यावरती गुन्हे दाखल असतात। संपादक म्हणून देते म्हणून आम्ही जातो। आता जर कोणी 3rd डिग्री द्यायच्या गोष्टी करत असतील एखादा मंत्री, याचा अर्थ या महाराष्ट्रात तालिबानी राज्य सुरू आहे। कुणाल कामराला 3rd डिग्रीचा वापर करत असताना तुम्हाला तेवढीच डिग्री लावावं लागेल, कारण राज्याचे मंत्री आहात। मंत्र्यांनी मोजून मापून तोलून बोललं पाहिजे। मंत्र्यांना हे अधिकार नाही कोणाला 3rd डिग्री लावायची का 2nd डिग्री लावायची 1st डिग्री लावायची। तुमच्या डिग्र्या बोगस आहे त्याच्या सगळ्या, त्यात काय फरक नाही पडत 1st काय 2nd काय 3rd काय।